साविड येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव महाराज यांचे प्रेरणादायी कीर्तन। मुलामुलींना संतांच्या विचारांची प्रेरणा दिल्यास कुटुंब आणि समाज व्यवस्थेवर चांगला परिणाम होईल। हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव। साविड येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण कीर्तन सोहळा धार्मिक वातावरणात सुरू असून दुसऱ्या दिवशीचे पुष्प हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव महाराज यांनी गुंफले। त्यांच्या कीर्तनातून संत विचार, संस्कार आणि समाज यांचे मोल अधोरेखित करत भाविकांची मने जिंकली। कीर्तनामध्ये हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांनी नामदेवरायांच्या अभंगावर सुंदर निरूपण केले। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दिनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वंदनी दोष जाती। त्या म्हणाल्या, संत हे ब्रह्मरूप स्थितीत असतात, ते जगात अवतीर्ण होतात, ते फक्त दीनदुखींचाच उद्धार करण्यासाठी। संत कृपेने विषयात आसक्त असलेलेही त्वरित उद्धरले जातात। म्हणून नामदेवरायांसारखे सत्संगाची, कीर्तनाची आणि नामस्मरणाची इच्छा आपल्यात असावी। त्यापुढे म्हणाल्या, आपण भाग्यवान आहोत की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या बीज उत्सवात सहभागी आहोत। संता घरची मर्यादा, कीर्तनातील संस्कार आणि विचारांची समाजाचे उत्थान घडविले। हरिभक्त परायण प्रांजलताई पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून अनेक मुली मर्यादा सोडून वागत आहेत। आई वडिलांनी आपल्या मुलांवर संतांच्या विचारांचे संस्कार लहानपणापासूनच करावेत। जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि संत विचारांचे संस्कार दिले। त्यातून त्यांनी रामराज्य सदृश संस्कृत स्वराज्य उभे केले। जीवनामध्ये एकदा गाथा वाचा, संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने खऱ्या अर्थानं चाला। एकमेकांविषयी प्रेम अंतःकरणामध्ये राहू द्या। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा। खाऊ नाही ते खाऊ नका आणि प्यायचं नाही ते पिऊ नका। आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या। स्वतःच्या माई बापाची सेवा करा। बस याच्यापेक्षा मोठा परमार्थ जगामध्ये नाही महाराज। आज नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडला, पण अवघ्या 2 ते 2.5 तासामध्ये नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग या 2 चरणावाल्यांना समजेल, लक्षात आलं। पण हे 2 चरणावाले सरळ रस्त्यानं चालावे त्याच्यासाठी संतांचे 4 चरणाचे अभंग आहेत, एवढं लक्षात घ्या। आणि माय मावल्या विनंती हो, तुम्हाला उद्यापासून थोडं कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर या। कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर सगळ्यांनी येऊन बसत जा। कथा, कीर्तन, प्रवचन हे फार दुर्मिळ आहे महाराज, आणि ते आम्हाला श्रवण करण्याचं भाग्य मिळतं। या ठिकाणी सहकार्य जे आहे ते सहकार्य सर्वांचंच आहे। महापौर काकांच्या सानिध्यामध्ये सगळे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन करतात। खऱ्या अर्थानं विशेष कौतुक त्यांचं करावं, कारण धार्मिक क्षेत्र ज्या घरामध्ये आहे त्या घरावरती माझ्या पांडुरंगाची कृपा असते, आणि ज्या घरावरती पांडुरंगाची कृपा असते ना, जग त्या व्यक्तीकडे किंवा त्या घराकडे कधीच वाकडी नजर करून बघू शकत नाही। आमच्या घोषे महाराजांच्या माध्यमातून, तसे तर आमचे रायगंजचे आमचे कुलांगे काका त्यांच्या माध्यमातून ही हरिकीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली। खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग त्या ठिकाणी आला। माझंही प्रारब्ध चांगलं असेल, पण मी काही फार लांबची नाही। आमचं काय झालं माहिती का, लांबून महाराज आले म्हणजे महाराज नाही भारी असं झालं आमचं। ज्या महाराजांचं पाकीट मोठं, असा गैरसमज आमच्या मनामध्ये झालाय। परंतु कीर्तनकार या ठिकाणी आला, देव देश धर्म याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही, पण आम्ही ते आचरणामध्ये आणावं, नाही तर नळी थुंकणी सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं काही करू नका। योग्य त्या वयात परमार्थ करा। ज्यावेळी शाळा कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मलाही माझ्या वडिलांनी बरेच जण विचारतात, सर तुम्ही शिक्षक आहात आणि तुमचे 3ही मुलं तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये टाकले। माझे वडील फार स्वाभिमानानं सांगतात, पैसा कमवायचं वय तुमचं तरुण वयामध्ये आहे, मोठं नाव कमवायचं वय तुमचं तरुण वयामध्ये आहे, तर परमार्थ सुद्धा तरुण वयातच घडला पाहिजे। माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। बोलण्याच्या ओघात एखादा शब्द माझ्या वाणीतून चुकीचा गेला असेल, माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत, आणि जे नक्की काही बरोबर आहे ते संत महात्म्यांची माझ्यावरती असणारी कृपा। कारण वारकरी संप्रदायामध्ये डॉक्टरेट PhD झालेली माणसं आहेत। एका शब्दावरती कमीत कमी वर्षभर विवेचन ती माणसं देऊ शकतात।
आमचं तत्वज्ञान हे जगाला पुरवून उरणार आहे, याचं आचरण करा. आणि उद्यापासून सगळ्यांनी हरिपाठाला आणि कीर्तनाला पंक्तीपर्यंत सगळेच येते तो विशेष वाटतं नाही का. शेवटी पंगत असती, बरेच जण घड्याळावून बघत येतात, आता कीर्तन संपलं असं आता शेवटी जाऊ. असं काय करीत जाऊ नका. कीर्तनही ऐका, काल्याचं कीर्तनही श्रवण करा. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणरविंदावरती तुम्हा सर्व सज्जन श्रोते माय बापांच्या आणि भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबारांच्या चरणरविंदावरती अर्पण. आणि माझं हरी कीर्तन रूपी दुसऱ्या दिवसाचं पुष्प याला पूर्ण विराम मराठी भाषेमध्ये दिलं. पण हल्ली पाश्चात्य संस्कृती आम्ही अनुकरणामध्ये आणली. वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या विचारांच्या अधीन माणूस गेला. पण माणूस कितीही भरकटलेला असू द्या, कितीही भरकटलेला असू द्या, पण त्या जीवाला जर सतसंग झाला, सतसंग झाला रे झाला, त्या जीवाचं कल्याण नाही महाराज, कोट कल्याण आहे, कोट कल्याण. जर ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये रेडा वेद बोलू शकतो, तर आमच्यासारखे वेडे का नाही बोलू शकत. म्हणून मी सांगेन, रोज सकाळी लवकर उठायचं 10 वाजता. इथे 10 वाजता लवकर उठते, 10 वाजता लवकर उठतात. ब्रह्ममुहूर्तावरती उठावं मायबाप. आम्ही देवपूजा करतो ना, आमच्या घरामध्ये देवपूजा करतो ना. देवपूजा करत असताना आमच्या देवाऱ्यामध्ये विटेवरच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा फोटो नसला हरकत नाही, पण तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा फोटो, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ ठेवा. रोज सकाळी उठल्याच्या नंतर तुमचं डोकं एकदा ज्ञानेश्वरीवरती टेकवा. श्री गुरु चंद्रशेखर बाबा देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य आहे. काही काहींना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही महाराज, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. आम्ही काय करावं? ज्ञानेश्वरीचे एक पान उघडायचं. ते पान असं उघडून त्या ओवीवरून फक्त स्वतःचं बोट फिरवायचं. नाही शब्द कळत, नाही वाचता येत, नका वाचू. नाही शब्द कळत, फक्त ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून तुम्ही बोट फिरवा. ज्या माणसानं जीवनामध्ये ज्ञानेश्वरीवरून स्वतःचं बोट फिरवलं, ज्ञानेश्वरीनं मरेपर्यंत त्या व्यक्तीचं बोट सोडलं नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे महाराज. आमचं बोट सुद्धा ज्ञानेश्वरीला लागलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचा संग ज्यावेळी आम्हाला जीवनामध्ये होतो, त्यावेळी आम्हाला संत लांब नसतात, संत भेट होते. पण हल्ली महाराज संत जर ओळखायचे असतील, संत कसे ओळखायचे? टिळे टोपी मान, देवाचे गबाळ, वागवी उंगळ, पोटासाठी संत झाले कलित भूत. पोटासाठी संत फार झाले, पण या जगाच्या पाठीवरती संत म्हणावं कुणाला, संत ओळखावं कुणाला? संततेची जाणा जगी, दया क्षमा ज्यांच्या अंगी त्याची संततेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. पण फक्त संत भेट होऊन चालत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका कासगी वसावे तरी त्याहुनी थोर व्हावे. आभाळाला कवचणी घालायची असेल ना, तर त्याच्यापेक्षा जास्त उंची आपली हवी. त्याच पद्धतीनं जीवनामध्ये संत भेट झाली, फक्त संत भेट होऊन उपयोग नाही. आम्हाला संत कळाले सुद्धा पाहिजे. संत रेड्याला कळाले, रेड्याचा उद्धार झाला. संत गाढवाला कळाले, महाराज माझ्या नाथांनी आशीर्वाद दिला, गाढवाच्या सुद्धा लोक पाया पडतात. राधा राणीच्या संगतीमध्ये एक पोपट आला शुक, तर परीक्षित राजाला संपूर्ण श्रीमद भागवत सांगितलं. आम्हाला कथा कीर्तन प्रवचन ऐकू वाटत नाही महाराज, आम्हाला कीर्तनाला यायला सुद्धा नको वाटतं. पण आम्ही किती भाग्यवान आहोत, आम्हाला कथा कीर्तन प्रवचन ऐकायला भेटतंय. ज्यावेळी शुक मुनी राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत सांगायला लागले, वरचे देव अमृत घेऊन आले होते, खाली अमृत का? हे अमृत तुम्ही घ्या आणि कथा रूपी अमृत आम्हाला द्या. पण शुक मुनी महाराज म्हणतात, ऐका, काचेच्या तुकड्याच्या बदल्यात तुम्ही हिरा मागताय, तुम्हाला काही वाटत नाही. म्हणजे वरचं अमृत काय आहे? काचेचा तुकडा आहे. आणि आमच्याकडे कथारूपी अमृत आहे. ते काय आहे? ते खरं अमृत आहे. ते हिरा आहे, हिरा. आणि ते तत्वज्ञान आम्हाला या भूमीमध्ये प्राप्त झालं. अयोध्या ही वैराग्याची भूमी आहे, वृंदावन ही प्रेमाची भूमी आहे, पण माझा महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये संत जन्माला आले आणि संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो. संत तत्वाने जे उपदेश केले, त्या उपदेशाचा सार तुम्ही करा. संतांनी ओरडून सांगितलं, बाबा जीवनाचं हित कशामध्ये आहे? यदा आळंदी पंढरीची वारी करा. वारी केल्याशिवाय मरू, वारी करा आणि बिंदास. आपणही आपल्या मुलामुलींवर योग्य संस्कार केल्यास कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आणि राष्ट्र व्यवस्था सर्वांवर चांगला परिणाम होईल.
कीर्तनाच्या शेवटी विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि संतांच्या जयघोषात सावेडी परिसर दुमदुमला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे तसेच भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दररोजप्रमाणे आयोजकांकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हरिनाम सप्ताहात नागरिक भक्तिभावाने गाथा पारायण व कीर्तनाचा आनंद घेत आहेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या विजयनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री गाथा पारायण सोहळा संत तुकाराम महाराज मंदिर सावेडी गाव या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये नाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि आज सप्ताहाचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशीचा अभंग नामदेवरायांचा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती या अभंगाच्या माध्यमातून आजचं हरिकीर्तन रूपी पुष्प माझ्या वाट्याला आलं आणि एवढा गोड असा जनसमुदाय बघायला मिळाला. खऱ्या अर्थानं आयोजन, नियोजन, गायक, वादक सर्वजण फार सुंदर आहेत. सर्वांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आप्तेष्ट नातेवाईकांनी सर्वांनी या कीर्तन श्रवणाचा आणि या गोड अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.